मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आत्ता विचार करण्याचं काही कारण नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा संख्याबळावरती होईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। 1977 मध्ये देखील सर्व एकत्र आले। निवडणुकीनंतर मोरारजींचं नाव समोर आलं। स्थिर सरकार देणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं शरद पवारांनी सांगितलं। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात अजिबात आलेले नाही। त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही। अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये शंका नाही। पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। शक्यतो 7, 8, 9 या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमचा, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष एकत्र बसतील आणि ही प्रक्रिया सुरू होईल। मी त्या चर्चेत नाही आहे, आमचे बाकीचे सहकारी। माझी फक्त इच्छा एकच आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी डाव्या विचारसरणीचे काही पक्ष आहेत आणि कालच्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांनी आम्हा सगळ्यांना सहकार्याने साथ दिली होती। त्यामुळे त्यांच्यासह ही चर्चा करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।